चॅम्पियन्स ट्रॉफीचा अखेरचा सामना रंगतदार झाला। एक वेळ न्यूझीलंडकडे झुकलेला सामना भारतीय फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आपल्याकडे खेचून आणला। 250 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 205 धावात गारद झाला। न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन बाद झाल्यानंतर सामन्यावर भारताने पकड निर्माण केली। केन विल्यमसनने 81 धावांची खेळी केली। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणात वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या। भारताने यापूर्वीच सेमीफायनल गाठली आहे। आता भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे। 250 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने भक्कमपणे सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्याने सचिन रवींद्रला बाद करत मोठा अडथळा दूर केला। पहिल्या 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने एक बाद 44 धावा केल्या होत्या, तर वरुण चक्रवर्तीने 12व्या ओव्हरमध्ये विल यंगला बोल्ड केले। 20 ओव्हर अखेर 2 बाद 80 अशी न्यूझीलंडची अवस्था झाली। विल्यमसन आणि डॅरिल मिचेल मध्ये चांगली भागीदारी होत असताना कुलदीपने मिचेलला बाद केले। त्यानंतर टॉम लॅथमला रवींद्र जडेजाने एलबीडब्ल्यू बाद केले। ग्लेन फिलिप्सला वरुणने एलबीडब्ल्यू करत न्यूझीलंडला 5वा झटका दिला। 5 बाद 151 धावा अशी न्यूझीलंडची अवस्था झाली। त्यानंतर वरुणने मायकल ब्रेसवेलला बाद करत न्यूझीलंडला 6वा झटका दिला। त्यानंतर केन विल्यमसनला अक्षर पटेलने स्टंप करत मोठा अडथळा दूर केला। त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मिचेल स्टॅन्सनने जोरदार फटकेबाजी केली, त्यालाही वरुणने बाद केले। मॅट हेनरीला बाद करत वरुणने 5वी विकेट घेतली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।